आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बीएमसी निवडणुकीमध्ये मनसे शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीएमसी निवडणुकीत शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता आहे। शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार आहे। महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा त्याच ठिकाणी मनसेला त्या जागा उद्धव ठाकरे सोडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यामुळे बीएमसी निवडणुकीसाठी आतापर्यंत मनसेकडून 75 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर येते। बीएमसी निवडणुकीत मनसे शिंदेंच्या सेनेला आव्हान देणार, सूत्रांची माहिती। बीएमसी निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार। शिंदेंच्या सेनेला महायुतीमध्ये सोडण्यात येणाऱ्या जागा मनसे उद्धव ठाकरेंना सोडणार असल्याची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत मनसेकडून 75 जागांची मागणी। मनसेने मागणी केलेल्या जागांवर एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे माजी नगरसेवक। आणखी एक महत्त्वाची बातमी मुंबई महापालिकेसंदर्भातलीच। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती आणि आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये असं काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतली होती असं म्हणत, त्यामुळे पवारांची साथ काँग्रेसला फायद्याची की तोट्याची असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। पाहुयात राष्ट्रवादीचं 2017चं समीकरण काय होतं। 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले होते। त्यापैकी प्रभाग क्रमांक 78च्या सोफी नाझिया अब्दुल जब्बार या जात पडताळणीमध्ये बाद झाल्या। त्यामुळे राष्ट्रवादीकडे 8 नगरसेवक होते। यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली। राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी सुद्धा अन्य पक्षात प्रवेश केला। सध्या पवारांच्या राष्ट्रवादीकडे केवळ 2 माजी नगरसेविका उरल्यात, तर राखी जाधव आणि मनीषा रहाटे या पवारांच्या पक्षात आहेत। तर मलिकांमुळे त्यांचे बंधू कप्तान मलिक आणि डॉक्टर सईदा या अजित पवारांच्या पक्षात गेल्यात। उर्वरित 4 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे राष्ट्रवादीची मुंबईतील आधीच कमी असलेली ताकद विखुरली गेली आहे। यासह काँग्रेसला आघाडीचा फायदा किती होणार याबाबत सुद्धा शंका उपस्थित होतीये। आणि आता बातमी जालन्यातून आहे। जालन्यातील सभेदरम्यान अजित पवार पोलिसांवर आणि कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापलेत। व्यासपीठावर उमेदवारांना येऊ द्या अशी ताकीद यावेळी अजित पवारांनी दिली। उमेदवारांच्या खुर्च्या नसल्यामुळे अजित पवार यावेळी संतापले होते। उमेदवारांच्या खुर्च्या व्यासपीठावर समोर लावण्यास अजित पवारांनी सांगितलं। अरे इथं बस नाही बाळा, समोरच्या बाजूला खुर्च्या, अरे इथं बसवा ना, खुर्च्या द्या ना मागच्या। मी सांगतोय उमेदवार सोडा सगळे, शिवाजीरावांची कशी। आणि आता बातमी बावनकुळेंची। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसमध्ये विसंवाद असल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे। काँग्रेस पार्टीत प्रचंड अविश्वास आहे, याशिवाय काँग्रेसचे हाल सुरू आहेत। महाराष्ट्रातील नेते एकमेकांकडे बघत देखील नाही अशी टीका बावनकुळेंनी काँग्रेसवर केली आहे। एक तर काँग्रेसचा कार्यकर्ता असा म्हणाला आमच्यामध्ये विसंवाद आहे। काँग्रेस पार्टीमध्ये बूथपर्यंत विसंवाद आहे। दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेस पार्टी कार्यकर्त्याला विचारायला तयार नाहीये। काँग्रेस पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने प्रचंड अविश्वासाचं वातावरण आहे। वडेट्टीवार नाना पटोलेकडे पाहत नाही, नाना पटोले वडेट्टीवारकडे पाहत नाही, दोघंही सुनील केदारकडे पाहत नाही, तिघही यशवंती ठाकूरला विचारत नाही, चौघही हर्षवर्धन सपकाळचं तोड पाहत नाही, 5 जण राहुल गांधीला पाहत नाही। फार वाईट हाल काँग्रेस। आणि अशा पार्टीचा हाल असताना एवढ्या चांगल्या काळामध्ये एक जरी सीट पडली तरी आपलं नुकसान होणार आहे। मला असं वाटतं हे हास्यास्पद बोलतात, त्यांचं एकच भाषण असतं कंटिन्युअस, तेवढंच बोलत राहतात। एक दुसऱ्याचे चेहरे बघायची गरज आहे की महाराष्ट्राकडे बघायची गरज आहे। फडणवीस बावनकुळेकडे बघत नाही, बावनकुळे फडणवीसांकडे बघत नाही, शिंदे साहेब फडणवीसांकडे बघत नाही, शिंदे साहेब अजितदादांकडे, अजितदादा शिंदे साहेबांकडे बघत नाही, आणि ते दोघंही मिळून फडणवीसांकडे बघत नाही। हा गोंधळ आहेच ना। जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरे के घरों में पत्थर नहीं फेका करते। एक दुसऱ्यांकडे बघण्यापेक्षा महाराष्ट्राला कशाची गरज आहे हे बघण्याची गरज आहे।
आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. बावनकुळे दिवसभर 51% भाषा करतात अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली आहे. बावनकुळेंना एवढा आत्मविश्वास आला कुठून असाही सवाल त्यांनी विचारलाय. बावनकुळेंनी निवडणुकांआधी मशीन मॅनेज केली आहे का असा सवाल करत त्यांनी पलटवार केलाय. नाही, आम्ही महायुतीमध्ये जातो आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी, रवींद्र चव्हाणजी, आशिष शेलारजी, अमित साटमजी, आम्ही सर्व नेते त्या ठिकाणी बसून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीच त्या ठिकाणी लढणार आहे. आणि मला विश्वास आहे की मुंबई शहर बदलत आहे. मोदीचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार मिळून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेची अपेक्षा आहे आणि मुंबईची जनता आम्हाला निवडून देईल. 51% मतं घेऊन 2/3 बहुमत घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती निवडून येईल. पहिलेच मशीन्स मॅनेज केल्या की काय यांनी? किंचित कसं दिसणार आहे? विचार कुठे मरत असतो का? दिवसभर बावनकुळे साहेब 51%, 51%, 51%, 51% बोलत राहतात. म्हणजे काय 51%? 51% कशासाठी? एवढा कॉन्फिडन्स कुठून आला तुमच्याकडे? तुम्ही पहिलेच मॅनेजमेंट केलेली आहे का? महाराष्ट्राची घाण करू नका. सत्ता अमर नसते, परमनंट नसते. माणसं बदलत असतात. विचारधारा ही महत्वाची आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि त्या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला तुम्ही नजर लावू नका. वळूयात पुढच्या बातमीकडे. सरवणकरांच्या जावयाचं नाव प्रभादेवीतील मतदार यादीमध्ये असल्याचं महेश सावंतांनी म्हटलंय. सरवणकरांचे जावई पनवेलमध्ये राहतात, मात्र त्यांचं नाव दुसऱ्या यादीत आहे. नेत्यांनीच दुबार मतनोंदणी केल्यास सामान्यांनी कुठे पाहावं असाही सवाल महेश सावंतांनी विचारलाय. माननीय आमदार सदा सरवणकर यांचे जावई मला माझ्या म्हणण्याप्रमाणे पनवेलला राहतात. कारण मला माहिती आहे ते कुठे राहतात. ते पनवेलला मी गेलेलो आहे त्यांच्याकडे. त्यांचं नाव आमच्या प्रभादेवीच्या यादीत आला. आता आम्ही पनवेल, त्याच्या आईचं नाव आमच्या प्रभादेवी यादीत आला. म्हणजे हा काय समाधान उभा राहणार म्हणून इथे नाव नोंदवले का? आणि आता आम्ही पनवेलला सुद्धा चौकशी करणार आहोत की त्याचं नाव त्या महानगरपालिकेत आहे की नाही ते. म्हणजे ही अशी मतचोरी जर नेते लोक करायला लागली, दुबार मत नोंदणी, तर सामान्य माणसांनी बघावं कोणाकडे?